सगळ्यात अगोदर शुभ सकाळ सगळ्यांना. आणि नेहमीप्रमाणे जे आहे तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी जे आहे तर मी हळदी-लेपन करतच असते. तर म्हटलं चला आज व्लॉगची सुरुवात जी आहे तर तुम्हाला हळदी-लेपन दाखवण्यापासूनच करूया. आज गुरुपुष्यामृत योग देखील होता, तर त्यासाठी जे आहे तर मी आज घरामध्ये काय-काय करते ते शेअर केलंय. तर सगळ्यात अगोदर जे आहे तर मुख्यद्वार स्वच्छ करून घेतलं आणि स्वच्छ केल्यानंतर जे आहे तर मी त्यावर हळदी आणि कुंकवाने जे आहे स्वस्तिक काढून घेतलं. गुरुपुष्यामृत आणि पौर्णिमेला ह्या सेवा आपण आपल्याकडून झाल्याच पाहिजे. प्रवेशद्वारावर जे आहे तर आपल्याला अशा पद्धतीने स्वस्तिक काढायचं असतं. सॉरी तुम्हाला माझा आवाज घसा बसलेला आहे त्यामुळे माझा असा आवाज येतोय. तर इथे सगळ्यात अगोदर स्वस्तिक काढून घेतलं मी आणि त्यानंतर जे आपला किचन ओटा असतो जिथे आपण गॅस ठेवतो, त्याच्यावरची जी फरशी असते तिथे देखील आपल्याला गावरान तूप जास्त गाईचं, तर त्याने पण अगोदर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आहे तर त्यावर आपल्याला कुंकवाने जे आहे तर ते स्वस्तिक गिरवून घ्यायचं आहे. तर या सगळ्या सेवा ज्या आहेत तर आपण गुरुपुष्यामृत योगावर जे आहे तर ते करत असतो. तर हे सगळं केल्याने जे आहे तर घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि त्यानंतर जे आहे तर आपल्याला गॅसची पूजा देखील करायची असते. तर गॅसची पूजा करण्यासाठी मी त्यावर जे आहे तर कुंकाने 5 बोटं जे आहे तर ते काढून घेतले आणि दीप प्रज्वलित करून ठेवलेला होता. कारण कुठलीही पूजा दीप प्रज्वलित अगोदर आपल्याला करावंच लागते. त्यानंतर पुष्प अर्पण करून घेतले आणि त्याला आरती ओवाळून घेतली गॅसला आणि त्यानंतर जे आहे तर त्याला धूप-दीप जे आहे ते देखील मी इथे दाखवून घेणार आहे. अशा पद्धतीने जे आहे तर माझी आजची गुरुपुष्यामृतच्या दिवशी मी पूजा केली होती. नमस्कार, मी दीपाली वडाल्या स्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेत बघा 12:15 आणि इतक्या उशिरा ब्लॉग सुरू केलाय. म्हणजे खरं तर ब्लॉग जो आहे तर तो सकाळी सुरू करायचा होता. पण हे आमची जी महाशय आहे ना विधी, हे बघा इतका परेशान करतोय. माझी अजून मार्गशीर्षची पूजा मांडणी जी आहे तर ती सुद्धा झालेली नाहीये आणि माझं इतकं डोकं पण दुखतंय. सकाळचे सगळे काम आवरले, पण तो नुसतं परेशान करतो. विनाकारण रडणं, रडणं, रडणं नुसतं आणि नुसतं कड्यावर घेऊन फिरावं लागतंय. त्याच्यामुळे माझं अजून काहीच नाही झालेलं आहे. तर म्हणजे जी रोजची देवपूजा ती झाली. घरातले धुणं, भांडे, फरशा सगळं काही झालेलं आहे. फक्त जे आहे तर मार्गशीर्षची पूजा राहिलेली मांडणी. तर आता पटकन त्याला झोपी घालते, पण झोपत सुद्धा नाहीये. झोक्यामध्ये टाकलं की परत खाली काढावं लागते. तर बस. आणि माझा घसा पण काही अजून ठीक नाहीये व्यवस्थित, म्हणजे पूर्ण खूप जास्त त्रास होतोय मला. तर खरं तर त्यामुळे जे आहे तर कालपासून व्लॉग जो आहे तर दिवसभर मी शूट नाही केला. आता जो पेंडिंगचा व्लॉग आहे दत्त जयंतीचा तर तो तर नक्कीच टाकेल मी. पण त्याची सुद्धा अजून एडिटिंग वगैरे जी आहे तर ती बाकी आहे. त्याची एडिटिंग वगैरे झाली की तो व्लॉग देखील लवकरच अपलोड होईल. चला आता त्याला अगोदर सगळे झोपे वगैरे घालते. त्यानंतर पुढचा व्लॉग कंटिन्यू करते. मागची जी पूजा मांडणी होती गुरुवारची, तर त्यामध्ये माझ्याकडे पानं अवेलेबल नव्हती. पण यावेळी जे आहे तर मी आदल्या दिवशी जाऊन मार्केटमध्ये जे आहे तर पानं वगैरे सगळं काही घेऊन आलेली होती आणि नेहमीप्रमाणे जे आहे तर पूजेची मांडणी सुरू केली होती. तर मला यावेळेस खरं तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं होतं, पण मला जे म्हणजे वस्त्र देवीसाठी पाहिजे होतं, तर ते वस्त्र आमच्या इथे मिळालं नाही. मला विचार होता, की असं ब्लू कलरचं काही वस्त्र घ्यावं आणि त्याला ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे जे आहे, तर ते घालून जे आहे, तर मला देवीला वेगळ्या पद्धतीने नटवायचं होतं. पण तेही काही माझ्याकडनं शक्य झालं नाही. तर माझ्याकडेही घरामध्ये मोत्याची माळ पडलेली होती, जी देवासाठीच मी पूजेसाठीच आणलेली होती. तर ती मला दिसली, तर म्हटलं चला यावेळेस जे आहे, तर आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने जे आहे तर देवीला सजवूया आणि त्यानंतर जे आहे तर माझी इथे आरती वगैरे सगळं काही झालेलं होतं आणि घरामध्ये तर गुरुवारी जे आहे तर अगदी प्रसन्न वातावरण असतं. तशी देखील आपण रोज घरामध्ये देवपूजा केली तर वेगळ्या-वेगळ्या गोष्टी म्हणजे आपण करत असतो. तर त्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे तर ती निर्माण होत असते. तर चला तर इथे माझी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा देखील झाली होती.
तर आता जे आहे तर माझी ना मार्गशीर्षची पूजा वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि इथं जे आहे तर मी माझ्यासाठी आता साबुदाणा खिचडी जी आहे तर ती बनवलेली आहे. तर आता आहे ना इतकी चक्कर येते कारण की आता 1:30 वाजलेलं आहे आणि विधीत झोपला. त्याच्यानंतर जे आहे तर मी पटपट सगळं जे होतं पूजेचं ते करून घेतलं. तर अगोदर आता आहे ना तर फराळाचं करून घेते आणि त्यानंतर जे आहे तर पुढचा व्लॉग कंटिन्यू करते. तर झाली बघा आता संध्याकाळची वेळ आणि मी जे आहे तर माझ्यासाठी आणि यांच्यासाठी जे आहे मस्तपैकी इथे चहा ठेवलेला आहे आणि आता जे आहे तर मी आज मस्तपैकी नंतर पनीर मसाला जे आहे तर ती रेसिपी बनवणार आहे. तर अगोदरच तुमच्यासोबत ती रेसिपी पनीर मटर मसाला शेअर केलेली आहे. सॉरी बरं का माझा घसा बसलेला आहे ना त्याच्यामुळे असा आवाज येतोय. तर सॉरी. तर अगोदर आता पटकन आहे नंतर चहा उकळते, चहा वगैरे पिते. त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. तर संध्याकाळची वेळ झालेली होती आणि आज मस्तपैकी जे आहे तर विराटच्या फर्माईशने जे आहे तर मी त्याच्यासाठी ना तर पनीरची भाजी बनवलेली कारण भरपूर दिवस झाले आईकडे होते तेव्हा तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली पनीर मटर मसाला. त्यानंतर पनीर बनवली नाही तर त्याला खूप आवडते आणि सोबतच त्याच्यासोबत मी आज बटर नान बनवती मस्तपैकी. तर ती रेसिपी देखील आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने आपण नान कसे बनवू शकतो ते देखील तव्यावर आणि विदाऊट ईस्ट तर ते तुम्हाला मी आता दाखवते. तर चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर इथे जे मी आहे तर अर्धा किलो मैदा घेतलेला होता. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं होतं आणि हे पीठ भिजवण्यासाठी जे आहे तर आपल्याला 1 फुलपत्र दह्याचा वापर म्हणजेच 1 वाटी तुमच्याकडे असेल तर तेवढ्या दह्याचा वापर करायचा आहे आणि त्याला मस्तपैकी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आहे तर पीठ भिजवण्यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहे. तर मी इथे जवळ-जवळ अर्धी वाटी दूध जे आहे तर ते घेतलेलं होतं. तुम्हाला अंदाजाप्रमाणे म्हणजे कमी जास्तही देखील लागू शकतं. तर मला 1 वाटी दूध लागलं होतं आणि त्यानंतर माझं पीठ जे आहे तर मस्तपैकी इथे मळून झालेलं होतं. तर पीठ मळून झाल्यानंतर 2 तास ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे तर त्याची अशी गोल-गोल अ, गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याला जे आहे तर तुम्हाला गोल पाहिजे असेल तर गोल लाटा. पण शक्यतो नान हे थोडेसे असे लंबगोल आकाराचे असतात. तर त्या पद्धतीने देखील तुम्ही त्याला लाटून घेऊ शकतात. तुम्हाला जो शेप पाहिजे असेल त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. तर इथे माझं जे आहे तर ते लाटून झालेलं होतं. आपल्याला जास्त पतला नाही करायचं आहे. त्यानंतर माझ्याकडे पांढरे तीळ होते. तर पांढरे तीळ आणि कोथिंबीर जी आहे तर ती त्यावर टाकून घेतली आणि त्याला लाटण्याने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आहे तर त्याला तुमच्याकडे असं नॉनस्टिक तवा असेल तर त्यावर भाजायला टाकायचं आहे आणि त्याची जी आहे तर एक बाजू भाजली की त्यानंतर जे आहे तर बघून घ्यायचं आणि त्यावर 1 चमचा तूप लावून घ्यायचं. बटर देखील तुम्ही लावू शकता. मी इथे गावरान तुपाचा वापर केलेला आहे, मी जे घरी बनवते ते आणि त्याला लगेचच आपल्याला जे आहे तर असं पलटून ज्या बाजूने तीळ लावलेले आहेत त्या बाजूनी गॅसवर व्यवस्थित पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि त्याला सतत असं हलवत राहायचं. तर तुम्ही बघू शकता इथे नान आपलं जे आहे तर रेडी झालेलं आहे. तर मस्तपैकी जे आहे तर आपलं बटर नान रेडी झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. तर तुम्ही देखील जे आहे तर घरी नक्की ट्राय करा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर मी आता सगळ्यात अगोदर देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचं बघू. तर आता वाजलेत बघा रात्रीचे 10:30 आणि जेवण वगैरे बराच वेळ झालंय. पण इथे तुम्ही बघू शकता दोघं जण कसे झोपलेले आहेत तर एकमेकांच्या अंगावर झोपलेत आणि विदित तिथं अजून जागा आहे. विधी त्याच्यामुळे जागी कारण की विधीतला आहे ना अचानक इतकं रडायला लागलं ना, सर्दी झालेली तर त्याचं ना तर नाक थोडंसं जाम झालेलं आहे जास्त. त्याच्यामुळे चिडचिड करत होता. तर आत्ताच इथं दोघांना आहे ना केव्हाच दादा, दादा उठ, पप्पा, पप्पा उठ करू लागला. त्याला करमत नाहीये ते दोघं जण झोपलेत आणि आता मस्तपैकी जे आहे तर तिकडे बिग बॉस बघू लागलाय. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.
तू कर गुड नाईट कर. ठेवा उद्या गुड नाईट केलं त्यांनी पण.